शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो। आज आपण 27 मार्च रोजी पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेबद्दलची ताजी आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो। ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची आहे शेतकरी मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो, तुमचा नक्कीच फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, मुख्य अपडेट म्हणजे पीक विम्याची शेतकरी मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनो 2022, 2023 आणि 2024 या वर्षातील पीक विम्याचे पैसे आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो। अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी मित्रांनो 10,000 ते 20,000 रुपयापर्यंत शेतकरी मित्रांनो 10,000 ते 20,000 रुपयापर्यंत रक्कम जमा झाल्याची माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो। बऱ्याच गावातून शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो? विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो पैसे जमा होण्यास सुरुवात पण झालेली आहे शेतकरी मित्रांनो। तुमच्या खात्यात आले का ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो। जर तुमच्या जिल्ह्यात अजूनही पैसे आले नसतील तर शेतकरी मित्रांनो, तर पुढील काही दिवसात नक्कीच जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो। पण तुमच्या खात्यात काहून जमा झाले नाही ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे अपडेट म्हणजेच की 8वा हप्ता शेतकरी मित्रांनो, त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे शेतकरी मित्रांनो। या योजनेअंतर्गत 2,000 रुपये हप्ता देण्यात येते शेतकरी मित्रांनो। तुम्हाला माहीतच असेल शेतकरी मित्रांनो, सांगण्याची काहीच गरज नाही। नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपये मिळते शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा कोणाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो? पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो? ज्या शेतकऱ्यांनी 2022, 23 किंवा 24 शेतकरी मित्रांनो यामध्ये पीक विम्याबद्दल अर्ज केला होता शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अर्ज केला होता त्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो, दुसऱ्याला मिळणार नाही शेतकरी मित्रांनो। आणि त्याचं नुकसान झालं आहे तरच मिळणार आहे शेतकरी मित्रांनो, अन्यथा मिळणार नाही शेतकरी मित्रांनो। त्याच्यानंतर तसेच शेतकरी मित्रांनो, जिल्हा आणि पिकानुसार शेतकरी मित्रांनो रक्कम वेगवेगळी असू शकतो शेतकरी मित्रांनो। या जिल्ह्यात वेगळी, त्या जिल्ह्यात वेगळी शेतकरी मित्रांनो। तसेच तुमचं पीक कोणतं आहे शेतकरी मित्रांनो, कापूस, सोयाबीन, त्यानुसार रक्कम मिळू शकतो शेतकरी मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, किती रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ते आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो। काही शेतकऱ्यांना 5,000 रुपये मिळते शेतकरी मित्रांनो, तर काही शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो 10,000 रुपये, तर काहींना 20,000 रुपयापर्यंत शेतकरी मित्रांनो मिळते शेतकरी मित्रांनो। ती तुमची नुकसान व पिकाचं हे पाहून असते शेतकरी मित्रांनो, किंवा जिल्ह्यानुसार असू शकतो शेतकरी मित्रांनो, किंवा त्याहून अधिक रक्कम सुद्धा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो। 20,000 पण अधिक रक्कम मिळू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला। हे संपूर्ण तुमचे पिकाचे नुकसानावर आणि क्षेत्रावर अवलंबून असतो शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, बाकी काय असेल तर जास्त शेतकऱ्यांना रक्कम मिळू शकतो शेतकरी मित्रांनो। तसे शेतकरी मित्रांनो, आता पैसे अडकले असतील तर काय करावे शेतकरी मित्रांनो, आपण बघूया शेतकरी मित्रांनो। आता जर तुमच्या खात्यात अजूनही पैसे आले नसतील तर शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही ते तपासून घ्या शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, अर्जाची स्थिती व स्टेटस तपासा शेतकरी मित्रांनो। जवळच्या CSC सेंटरला भेट घ्या शेतकरी मित्रांनो। कृषी कार्यालयाशी संपर्क साधून घ्या शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्यापाशी नेहमी असावे शेतकरी मित्रांनो। हे कागदपत्र तुमच्याकडे खालीलप्रमाणे असणे कागदपत्र आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो। ते कागदपत्र म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, तसेच पीक विमा अर्ज क्रमांक हे अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो। तसेच जमिनीचे कागदपत्र शेतकरी मित्रांनो हे असणे अतिशय आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो। हे काल पण लागू शकते शेतकरी मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, पैसे कधी येणार आहे शेतकरी मित्रांनो? सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनो, पुढील 2 ते 5 दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील शेतकरी मित्रांनो पैसे। तुमचे आले की नाही ते सांगून द्या एकदा शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, अफवापासून टाळा शेतकरी मित्रांनो। याच्याबद्दल लय अफवा आहे शेतकरी मित्रांनो। कोणत्याही अनोळखीला फोन किंवा मेसेज आल्यास तुमची बँक माहिती शेअर करू नका शेतकरी मित्रांनो। सरकारी योजना नेमकी अधिकृत मागेवरच चालते शेतकरी मित्रांनो।
ते शेतकरी मित्रांनो ओ-टी-पी पण मागत नाही शेतकरी मित्रांनो. बरेच फोन करून अफवा आहे शेतकरी मित्रांनो, की ओ-टी-पी मागतात. ओ-टी-पी मागत नाही शेतकरी मित्रांनो. सरकारी शेतकरी बांधवांनो, ही शेवटची आणि सर्वात मोठी अपडेट म्हणजे शेतकरी मित्रांनो 27 मार्च पीक विमा पैसे मोठ्या प्रमाणात जमा होण्यात सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. आणि काही पुढील 48 तासाचं तुमच्या खात्यात पण जमा होऊ शकते शेतकरी मित्रांनो. खूप महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. ते तुमचा जिल्हा असेल तर जमा होऊ शकते शेतकरी मित्रांनो यादीमध्ये. पण अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाही शेतकरी मित्रांनो. तुमच्या पण बरेच जणांच्या खात्यात पैसे आलेले नसतील शेतकरी मित्रांनो. त्याचे कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, बँक खाते चुकीचे असतील शेतकरी मित्रांनो तुमचे. तसेच आधार कार्ड लिंक नसेल शेतकरी मित्रांनो तुमचं. आणि अर्ज अपूर्ण असतील शेतकरी मित्रांनो. एकदा तुमच्या अर्जाची स्थिती तपासून घ्या शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, त्याचे सोल्युशन म्हणजे काय आहे शेतकरी मित्रांनो? जर तुमचे पैसे अडकले असतील तर काय करावं शेतकरी मित्रांनो? लगेच पाहू शेतकरी मित्रांनो. बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही ते तपासून घ्या शेतकरी मित्रांनो. आणि CSC सेंटरला जाऊन एकदा भेट घ्या शेतकरी मित्रांनो. अधिकृत शेतकरी मित्रांनो, तसेच कृषी कार्यालयाशी पिन जाऊन एकदा भेटून घ्या शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो, ही माहिती खूपच महत्त्वाची आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत पण शेअर करा शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रापर्यंत असंच शेतकरी मित्रांनो लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्या शेतकरी मित्रांनो. तुमच्या खात्यात पैसे आले का ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो. किंवा